यस दरम्यान लगेचच मॅचला देखील सुरुवात होते. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होतोय. सिद्धू कुंभ मात्र त्याच्या माध्यमातून 2 षटक हाताळले होते. दोन्ही षटकामध्ये चांगला परफॉर्मन्स त्याच्या माध्यमातून आला होता. तोच गोलंदाज हमजा गोलंदाजी मार्कवरती आणि फलंदाजीचा विचार केला तर एसपीएल शिरवणे प्रीमियर लीग चल मॅचला सुरुवात होते. पहिला बॉल मात्र हमजा गोलंदाजी मार्कवरती. स्ट्रायकर एंडला कल्पेश मोरे. पाहूया काय घडतंय काय बिघडतंय पहिल्या चेंडूवरती. आता मात्र टाकलेला चेंडू हलक्या हलवर पद्धतीने खेळून काढला आणि मात्र एक धाव मात्र काढून घेतली. श्री गणेश होते मात्र 30+ संघाचं एक धाव मात्र धाव फलकावरती लागली जाते. माझ्या समवेत स्कोरिंग बोर्डचा जर विचार केला स्कोरिंगसाठी आपण पाहतो जॅक मात्रे यांना, ते देखील माझ्यासोबत जोडले गेले. त्याचबरोबर क्रिक लाईव्हची टीम माझ्यासोबत जोडली गेले. पाहूया दुसरा चेंडू. आता मात्र चांगला चेंडू मात्र त्या चेंडूचा समाचार घेण्याचा प्रयत्न केला गेला होता पण तो प्रयत्न फसतो आणि पहिला हादरा पहिली विकेट मात्र प्राप्त केली जाते हमजाच्या माध्यमातून आणि पहिला मोठा हादरा सिद्धू कुंभार बॅक टू द पवेलियन. पहिला विकेटची पतन मात्र पाहतोय आपण. सिद्धू कुंभार जातोय तंबूच्या आश्रयाला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता पण हमजाच्या अगेन्स्ट जर मोठा फटका खेळायचा असेल तर प्लॅन करावा लागेल, टेक्निक वापरावी लागेल. कुठली टेक्निक सध्या सिद्धूच्या माध्यमातून दिसली गेली नाही आणि मात्र इथं मात्र फटका फसला आणि सरळ जितेश पाटीलच्या हातामध्ये विसावला आणि विकेट क्रमांक 1 मात्र बॅक टू द डगआउट. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय सिद्धेश नागती. हा देखील चांगला खेळ करू शकतो मात्र थांबणे गरजेचे, क्रीजवरती वेटिंग करणे गरजेचे. 5 षटकांचा सामना 5 षटक खेळून काढायचे आहेत तर अशा वेळेला थोडंसं डोकं लावावं लागेल, थोडंसं कॅल्क्युलेशनवाला क्रिकेट खेळावं लागेल आणि कॅल्क्युलेशन इज अ मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ अ क्रिकेट. तर पाहूया पुन्हा एकदा हमजाच्या अगेन्स्ट कशी बॅटिंग करतोय. कारण हमजाचं म्हटलं होतं मी मगाशी की नेरुल गावचं त्या नाईटच्या मॅचेस आठवण करा, अक्षरशः बरसला होता. जबरदस्त गोलंदाजी मात्र त्याच्या माध्यमातून केली गेली होती. तोच हमजा पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. आता मात्र नवीन बॅटर मैदानावरती. इथून पुढे चकवलंय, फसवलंय, पूर्णपणे बीट केले. स्विंग अँड मिस. व्हॉट अ डिलिव्हरी यार, जबरदस्त गोलंदाजी. काय बॉल टाकले, अफलातून बॉलिंग मात्र हमजाच्या माध्यमातून. मी सातत्याने म्हणतोय की हा गोलंदाज थोडासा वेगळा आहे. चांगल्या पेस आहे, चांगली हाईट आहे, चांगली ॲक्शन आहे आणि त्याच्या जोरावरती मात्र सातत्याने चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून. आत्तापर्यंत 3 चेंडू रिलीज केलेत आणि 1 धाव खर्च केली गेले. माझ्या समवेत स्कोरर जॅक मात्रे यांच्या माध्यमातून ही माहिती. आता मात्र दिशाहीन गोलंदाजी, दिशा भटकली गेली, थोडंसं प्लंबिंग झालं आणि मात्र सरळ वाईट चेंडू येते पंचांकडनं इशारा. वाईटने मात्र 1 धावाने भरणा होईल. 1 धावेने मात्र धावसंख्या वाढेल, धावसंख्या जाऊन पोहोचेल 2च्या घरामध्ये. अफलातून बॅटल पाहतोय आपण शिरवणे मध्ये या गावदेवी चषक 2025 मध्ये. एका साईडला गावदेवी शिरवणे, एका साईडला 30+ शिरवणे फलंदाजी करते. आता मात्र मोठा तडाखा मारण्याचा प्रयत्न फसतोय. इथं मात्र काय घडतंय, जे घडायला नव्हतं हवं होतं आणि ते मात्र इथं एक सोपा झेल अगदी हातामध्ये आला होता आणि जिनमय जोशी सारखा एक चांगला क्षेत्ररक्षक मात्र इथं बीट होतोय आणि हा झेल मात्र किती महाग ठरतोय. येणारा काळ ठरवेल, येणारा वेळ ठरवेल. कॅचेस विन द मॅचेस क्रिकेटमध्ये हा गणित सातत्याने मांडला जातो आणि तो गणित यासाठीच मांडला जातो की कॅचेस पकडणे खूप इम्पॉर्टंट आहे. ही कॅच ड्रॉप झाली त्यानंतर 1 धाव खर्च केली गेली. आता मात्र चांगली गोलंदाजी मात्र सातत्याने चांगली करतोय हमजा. स्ट्रायकर एंडला मात्र पाहतोय कल्पेश. इथून पण चांगला फटका. म्हटलं होतं कॅचेस सोडल्यानंतर मात्र फलंदाजांमध्ये जीव आला आणि तो मात्र चौकाराने मात्र इथे सुरुवात करून देतोय. एक चौकार येतोय, खणखणीत चौकार मात्र कल्पेश मोरेच्या बॅटमधून आलेला आहे आणि या 4 धावांनी मात्र धावसंख्या पुढे सरसवली. धावसंख्या 7 लॉस ऑफ 1 विकेट. शेवटचा चेंडू या षटकातील. चांगली गोलंदाजी मात्र सातत्याने केली जाते. फिल्डरची साथ लागेल मात्र गोलंदाजाला इथं. आता मात्र चांगला चेंडू रिलीज केला गेला. 1 धाव मात्र चोरून घेण्याचा प्रयत्न. इथं मात्र डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला प्रणितकडनं परंतु
कुठलाही संपर्क नाही एस्टन बरोबर, त्यामुळे एक धाव कंप्लीट केली जाते. पहिला षटक समाप्त होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर बोर्डचा विचार केला तर 8 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. 8 लॉस ऑफ 1 विकेट. नवीन गोलंदाज अर्थातच रोहित पाटील, मी ज्यांचं नाव घेतलं नव्हतं तो नाव म्हणजे अर्थातच शिरवणा एक्सप्रेस या नावाने फेमस असलेला हा गोलंदाज रोहित पाटील, चांगला फॉर्ममध्ये असलेला हा गोलंदाज. जर शिरवणे प्रीमियर लीगचा विचार केला आपण, नुकताच गेल्या महिन्यामध्ये त्या स्पर्धा पार पडल्या आणि बेस्ट गोलंदाज म्हणून ज्याला पुरस्कार भेटला तोच गोलंदाज मात्र गोलंदाजीच्या बोल्यावरती अर्थातच मिस्टर रोहित पाटील. इथून पुढे मात्र चकवलंय स्लोवर पद्धतीचा चेंडू, थोडासा स्विंग केला आणि मात्र लेफ्ट हँड बॅट्समन आपला कल्पेश मोरे मात्र त्यांनी एक धाव मात्र जरूर काढली. मात्र चांगल्या बॉलाला सन्मान देखील देतो. चौकार देखील त्याच्याच बॅटमधून आला होता आणि चांगला बॉल जसा पडला त्यालाच मात्र सन्मान दिलं गेलं. एक धाव मात्र धावून काढली गेली. पाहूया पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती मिस्टर रोहित राजाराम पाटील. आता मात्र चांगला फटका, अफलातून शॉट, उडवलाय हेलिकॉप्टर शॉट, येतोय खणखणीत षटकार. सिद्धेश नागती अफलातून बॅटिंग, या षटकाराची वाट पाहत होता 30+ संघ शिरवणे. कॅच किती महाग ठरते ना मित्रांनो, मी म्हटलं होतं कॅचेस विन द मॅचेस. हमजाच्या गोलंदाजीवरती जिन्मय जोशीनी मात्र झेल सोडला. तो झेल सोडल्यानंतर रुद्र रूप धारण करण्याचं काम जर करतोय तो कोण? सिद्धेश नागती. अफलातून बॅटिंग, पहिला चेंडू मात्र रोहितला दाखवतोय, आसमानी टोला येतोय, हाय अँड हँडसम षटकार. जबरदस्त बॅटिंग मात्र पाहतोय आपण. आता मात्र 30+ शिरवणेच्या डग आउट मधून टाळ्यांचा कडकड देखील आपण पाहतोय. इथून पुढे चांगला शॉट रिलीज केले, अफलातून बॅटल. इथं मात्र यस पंच डिक्लेअर झोन केले, नाही लागला. चला एक धाव भेटेल, सिंगल, पण चांगला फटका होता, कव्वरच्या दिशेने सजवलेला फटका, अफलातून बॅटल. मी म्हटलं होतं सिद्धेश नागती अक्षरशः बरसू शकतो, कारण की त्याला एक चान्स दिला गेला. हमजाची बॉलिंग होती, हमजाने चांगला बॉल रिलीज केला होता, कॅच देखील इझी लॉलीपॉप कॅच होती जिन्मय जोशीकडे, पण तो जिन्मय जोशी ती कॅच घेण्यामध्ये अपयशी ठरला आणि तो अपयशाचा फटका रोहित पाटील मात्र इथं पाहतोय भोगताना दिसतोय. कारण की एक षटकार, त्यानंतर मात्र चांगल्या फटकावरती एक सिंगल आणि धावसंख्या मात्र वाढली आहे. धावसंख्या 16 लॉस ऑफ 1 विकेट. इथून पुढे मात्र चांगला फटका रिलीज केला गेलाय. क्षेत्ररक्षक मात्र धावेल, पोहोचेल तोपर्यंत मात्र बॉल फरार होईल सीमारेषा पार. येतोय चौकार. चार चेंडू आतापर्यंत रिलीज केले गेलेत आणि धावसंख्येचा विचार केला तर 20 धावा तब्बल धावफलकावरती लागल्या गेल्यात. पाहूया पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती रोहितला मात्र आता कमबॅक करून द्यावं लागेल, चांगली गोलंदाजी करावी लागेल. इथून पुढे मात्र फसवलाय, परंतु एसटी रक्षकाला देखील बॉलाने मात्र चकमा दिल्या आणि सरळ डी झोन मध्ये जातो चेंडू. 22च्या स्वरूपाने एक धाव खर्च केली जाते, मात्र कमबॅक करून दाखवतो की काय रोहित, कारण की आता मात्र चांगला चेंडू आणखी एक रिलीज करावा लागेल. 21 धावा तब्बल धावफलकावरती आतापर्यंत लागल्या गेल्यात. पाहूया शेवटचा चेंडू काय करतो बॅटिंग सिद्धेश.
इथून पुढे पुन्हा एकदा त्याच पद्धतीने चेंडू रिलीज केला गेला आणि एकच धाव खर्च केली गेली. 2 षटक इथे समाप्त झाले. 2 षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर बोर्डचा विचार केला तर 22 धावा तब्बल धावफलकावरती लागल्या गेल्या. आता मात्र चांगल्या स्थितीमध्ये 30+ शिरवणे संघ पाहतोय आपण. कारण की जर विचार केला गावदेवी शिरवण्याचा तर गावदेवी शिरवणे हा बॉलिंगसाठी नावाजलेला संघ आहे. बॉलिंगची मात्र चांगला भरणा असलेला हा संघ आहे. गोलंदाजीसाठी ओळखला जातो या संघाला आणि या संघाच्या अगेन्स्ट धावा मात्र पाहिल्या आपण 30+ शिरवणे तर 22 धावा उभारण्यामध्ये यशस्वी ठरले कुठेतरी आणि 22 धावा मात्र चांगल्या स्थितीमध्ये सध्या 30+ शिरवणे संघ पाहतोय. यस नवीन गोलंदाजी मार्कवरती तयार होईल. मात्र इथं प्रणित जोशी अक्षरशः वेगवान गोलंदाज आणि जर विचार केला आपण तर कोपरी गावामध्ये ज्या मॅचेस झाल्या होत्या त्या मॅचेसमध्ये अक्षरशः बोनकोडे संघाला उभं ठेवण्याचं काम ज्या गोलंदाजाने केलं होतं तो गोलंदाज मात्र प्रणित जोशी गोलंदाजी मार्कवरती येतोय पुन्हा एकदा. त्याचबरोबर अग्रिकोली प्रीमियर लीग असेल त्यामध्ये देखील चांगला परफॉर्मन्स याच्या माध्यमातून नेहमीच पाहिलं आपण. या सीझनमध्ये देखील प्रणित जोशीच्या माध्यमातून तो गोलंदाज मात्र सातत्याने चांगली गोलंदाजी करतोय. तोच गोलंदाजी मार्कवरती पाहतोय आपण प्रणित जोशीला. आणि बॅटिंगचा विचार केला तर फलंदाजी मार्कवरती कल्पेश मोरे, नॉन स्ट्रायकर एंडला मात्र आपण पाहतो सिद्धेश नागती. दोन्ही चांगले बॅटर मात्र अक्षरशः चांगले धावा काढतात. 22 धावा आतापर्यंत तब्बल धावफलकावरती लागल्या गेल्यात. इथून पुढे चांगला फटका रिलीज केला गेलाय. प्रणितच्या अगेन्स्ट मात्र इथं एक फटका जरूर येतोय परंतु एक धाव खर्च केली जाते. कारण पॉवर प्लेचे 2 षटक आपण पाहिले. 2 षटकामध्ये 22 धावा खर्च केल्या गेल्या. त्यानंतर मात्र पॉवर प्ले संपल्यानंतर मात्र प्रणित जोशीला मात्र गोलंदाजीच्या मार्गवरती लावलं गेलं आणि आता मात्र पहिल्या चेंडूवरती 1 धाव जरूर खर्च केली गेली त्याच्या माध्यमातून. परंतु मग म्हटलं होतं स्पेसला बीट करणे खूप इम्पॉर्टंट आहे. कारण की याचा स्पेस खूप जबरदस्त आहे आणि तो कसा हाताळतोय सिद्धेश नागती पाहणे खूप मजेदार असेल. का सिद्धेश नागतीच्या बॅटमधून एक चौकार एक षटकार देखील आपण पाहिलंय. चांगली फलंदाजी मात्र त्याच्या माध्यमातून. इथून पुढे मात्र जसं व्हाईट चेंडूचा इशारा येतोय पंचांकडनं. 1 धाव मात्र स्कोरबोर्डमध्ये ॲड केली जाईल. 24 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. आता मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल, कमबॅक करावं लागेल. कारण की शिरवणे 30+ संघ चांगला स्कोर उभारताना आपण पाहतोय आणि कुठेतरी रोखण्यामध्ये यशस्वी व्हावं लागेल शिरवणे. गावदेवी शिरवणे संघाला पाहूया काय करते. इथून पुढे चांगला फटका रिलीज केला गेला. क्षेत्ररक्षण चांगलं क्षेत्ररक्षण मात्र इथं जितेश पाटीलच्या माध्यमातून चांगला थ्रो केला गेला आणि एकच धाव खर्च केली गेली. इथून पुढे पुन्हा एकदा आता मात्र चांगला फटका मारण्याचा प्रयत्न परंतु बीट्स केला बॅट्समॅनला. परंतु 1 धाव नक्कीच डी झोन मध्ये जाईल. एकच धावेवरती समाधान मानावं लागेल. एका धावेने मात्र धावसंख्या 3रा षटक प्रगतीपथावरती असताना 26 धावा धावफलकावरती तब्बल लागल्या गेलेत आतापर्यंत. इथून पुढे चांगला फटका रिलीज केला. तेवढा ताकदीचं क्षेत्ररक्षण आणि इथं मात्र मिस्टेक होते फलंदाज कल्पेश मोरेची आणि धाव घेण्याच्या नादामध्ये मात्र इथं विकेट गमावली. चांगली बॅटिंग करत होता. एक चौकार देखील त्याच्या बॅटमधून आला होता परंतु रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट नंबर 2 जातोय डगआउटच्या दिशेनं. कल्पेश मोरे बॅक टू द डगआउट. नवीन फलंदाज येतोय मैदानामध्ये जय पाटील. हा देखील मोठे फटके खेळू शकतो. याच्यामध्ये देखील याच्या मनगटामध्ये देखील ताकद आहे तेवढीच मोठे फटके खेळण्याची. परंतु हा षटक खूप इम्पॉर्टंट आहे कारण की प्रणित अफलातून फॉर्ममध्ये चांगली गोलंदाजी करतोय. चांगले बॉल टप्प्यावरती रिलीज केले जातात आणि चांगले बॉल रिलीज करत असताना मात्र एक जबरदस्त अफलातून बॅटल मात्र त्याच्या माध्यमातून देखील पाहतोय. चांगली गोलंदाजी मात्र सातत्याने विकेटची गरज होती. ती विकेट कुठेतरी प्राप्त झाली रनआउटच्या स्वरूपाने आणि चांगली क्षेत्ररक्षण मात्र अंशू पाटील जर विचार केला तर क्षेत्ररक्षणासाठी ओळखला जातो आणि जबरदस्त क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून देखील केलं गेलं. पाहूया पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज फलंदाज सज्ज.
इथून पुढे उडवलाय, मोठा फटका येतोय, येतोय हाय अँड हँडसम, एक जबरदस्त लाजवाब षटकार. या षटकाराने मात्र धावसंख्येला गती, धावसंख्येला वेग, धावसंख्येला चालना आणि अफलातून बॅटिंग मात्र सिद्धेश नागती मैदानाच्या आतमध्ये करतोय. इन फॉर्म असलेला हा बॅटर प्रणित जोशीवरती चढवलेला हल्ला आणि त्याचं उत्तर मात्र प्रणित जोशी काय देतोय या गोल बोलावरती पण पाहणे खूप इंटरेस्टिंग असेल. पाहूया पुन्हा एकदा प्रणित जोशी. आता मात्र चकवलं, मी म्हटलं होतं उत्तर देणार. हा गोलंदाज त्यासाठी ओळखला जातो. गोलंदाजी मात्र करतो कमबॅक आणि धावसंख्येचा विचार केला तर धावा जाऊन पोहोचतात 32 वरती. 32 लॉस ऑफ 2 विकेट. तीन षटकाची समाप्ती झालेली आहे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 32 धावा धाव फलकावरती लागला गेला. त्याने सिद्धेश नागतीचा विचार केला तर चांगली फलंदाजी, वन डाऊनला आला होता हा खेळाडू, मात्र चांगली फलंदाजी दमखम दाखवतोय आपला स्वतःची फलंदाजीचा आणि 2 षटकार आतापर्यंत लगवलेत, एक चौकार लगवले, एक चांगली बॅटिंग मात्र त्याच्या माध्यमातून साकारली जाते. जसं नवीन गोलंदाज मैदानामध्ये दाखल होईल मंदार प्रभू, अर्थातच स्विंगचा बादशाह, अर्थातच बऱ्याच ठिकाणी जिथं जिथं मॅचेस झाल्या तिथं तिथं बेस्ट गोलंदाजाचा किताब गावदेवी शिरवणे संघ जिथं जिथं टॉप 3 मध्ये पोहोचला गेला त्या ठिकाणी मात्र बेस्ट गोलंदाजीचा पुरस्कार ज्या गोलंदाजाला भेटला तो गोलंदाज म्हणजे मंदार प्रभू. अर्थातच कोपरी गावामध्ये देखील टॉप 3 मध्ये हा संघ होता आणि टॉप 3 मध्ये असताना मात्र मंगल प्रभूने अक्षरशः गोलंदाजीचा तिथं कहर केला होता आणि तोच गोलंदाज मात्र येतोय गोलंदाजीच्या मार्कवरती. मंदार प्रभू. इथून पुढे मात्र विचार केला तर बॅलन्स क्रिकेट पाहतोय. 3 षटक संपल्या, 3 षटकाच्या समाप्तीनंतर 2 विकेट म्हणजे 2 विकेट पडल्यानंतर मात्र धावसंख्येचा विचार केला तर 32 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात आतापर्यंत. नवीन गोलंदाज येतोय. आज गुढीपाडवाचा दिवस, शुभ दिवस, महाराष्ट्राचा नवीन वर्षाचा दिवस आणि नवीन वर्षाच्या या पहिल्याच दिवसामध्ये पहिलाच हंगामा, पहिलाच सत्र पाहतोय आपण शिरवणे गावच्या मैदानावरती. गावदेवी चषक 2025 क्रिक लाईव्हच्या माध्यमातून. गोलंदाज सज्ज मंदार प्रभू. फलंदाजीचा विचार केला तर जय पाटील फलंदाजी मार्कवरती. इथून पुढे मात्र चांगला टप्प्यावरती बॉल रिलीज केला गेला, चकवलंय, फसवलंय, चकडलंय, अकडलंय, पूर्णपणे बीट केलंय जय पाटीलला आणि अक्षरशः उभं ठेवलंय. चांगली गोलंदाजी. पहिला चेंडू रिलीज करत असताना मात्र पाहतोय आपण मंदार प्रभूला. चांगली हाईट आणि त्या हाईटचा वापर मात्र पुरेपूर करतोय हा गोलंदाज. इथं मात्र पुन्हा एकदा बीट केलंय, स्विंग केला टप्प्याला आणि इथं मात्र अक्षरशः जबरदस्त कॅच प्रणित जोशीच्या माध्यमातून पकडला गेलेला हा झेल. जय जाते तंबूच्या आश्रयाला. बॅक टू द पवेलियन. विकेट नंबर 3. इथं नवीन फलंदाज स्वप्नील खवले, अर्थातच नन्नू बवणे के बवणे संघाचे मालक. बिग फॅन. मात्र त्यांचे फॅन देखील ओरडतात बाहेर ना. हमजा हसतोय. त्यांचे फॅन देखील ओरडतात बाहेर ना. एवढे मोठे मोठे फॅन मात्र नन्नूचे बाहेर बसलेले आहेत. अनिकेत माने. मंगल प्रभूचा विचार केला आपण. मी मगाशी म्हटलं होतं हा तेज तर्रार आणि जबरदस्त ज्या वेळेला जशी गोलंदाजी करायला पाहिजे त्याच पद्धतीची गोलंदाजी सातत्याने हा गोलंदाज करत असतो. हा गोलंदाज मात्र चपलाक आहे, चलाक आहे, व्यवस्थितपणे टप्पा हाताळत असतो. पाहूया. इथून पुढे चकवलंय, बीट केलंय, पूर्णपणे धरून ठेवलंय, पकडून ठेवलंय, अकडून ठेवलंय. नन्नूला देखील नवीन बॅटर स्वप्नील खवले याला देखील अडकून ठेवलंय. डॉट बॉलची सांगता केली जाते. इथं मात्र चांगला फटका रिलीज केला गेलाय. सरळ जातो डी झोन मध्ये. एकच धाव फक्त खर्च केली जाईल. एका धावेने मात्र नन्नू वैयक्तिक खातं देखील उघडतोय आणि धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते 33-33. मंदार प्रभूचा विचार केला तर फक्त आणि फक्त 1 धाव खर्च केली गेली आतापर्यंत. 4 चेंडू मध्ये चांगली गोलंदाजी कमबॅक करून देणारा हा षटक आपण पाहतोय. इथं मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तैनात प्रणित जोशी पुन्हा एकदा. इथं मात्र डगआउटच्या दिशेने जावं लागेल स्वप्नील खवलेला. विकेट नंबर 4. बॅक टू द पवेलियन.
नवीन फलंदाज धाकड 40+ क्रिकेट 30+ क्रिकेट मध्ये ज्यांनी नाव गाजवलं त्यानंतर मात्र 30+ क्रिकेट सोडून 40+ क्रिकेट मध्ये गेले ते आमचे अतिश वारंगे येत आहेत बॅटिंगच्या बोल्यावरती। हा बॅटर जर पाहिला आपण SPL फॉर्मॅटमध्ये हा देखील चांगली बॅटिंग करत होता आणि तोच बॅटर मात्र मैदानामध्ये येताना पाहतोय आपण अतिश वारंगेला। अर्थातच नवी मुंबई टेनिस क्रिकेटचा विचार केला तर अमर वारंगे हा नाव मात्र खूप मोठं नाव आहे, त्याचाच बंधू मोठा बंधू अतिश वारंगे मात्र येतोय बॅटिंगवरती। यस धावसंख्येचा विचार केला तर 33 धावा 33 रन्स आतापर्यंत स्कोअरबोर्डवरती आणि मंदार प्रभूचा शेवटचा चेंडू असेल। 1 धाव खर्च करून 2 विकेट आतापर्यंत प्राप्त केल्यात या गोलंदाजांनी आणि गावदेवी शिरवणे संघाला देखील कमबॅक करून देतोय। चांगली गोलंदाजी मात्र त्याच्या माध्यमातून सातत्याने केली जाते। शेवटचा चेंडू रिलीज करेल स्ट्रायकर एंडला आतिश। आता मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पसतोय स्वतः क्षेत्ररक्षक प्रणित जोशी। 3 कॅच 3 झेल पकडल्यात, कदाचित जबरदस्त क्षेत्ररक्षण याच षटकामध्ये 3 झेल उडवले गेले, तिन्ही झेल मात्र प्रणित जोशीच्या माध्यमाने ते पकडले गेले आणि इथं मात्र विकेट नंबर 5 जातोय तंबूच्या आश्रयाला। अतिश वारंगे नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय ज्यांनी अंडरआर्म क्रिकेटमध्ये अक्षरशः केहर केलं होतं, अंडरआर्म क्रिकेट अक्षरशः हातावरती नाचवलं होतं। त्याचबरोबर त्यानंतर 30+ क्रिकेट असेल, ओपनचं क्रिकेट असेल, टेनिस क्रिकेट, ओरमचं क्रिकेट असेल, हे सर्व फॉर्मॅटमध्ये हा खेळाडू मात्र स्टार खेळाडू म्हणून गणलं गेलं। हा येतोय नवीन बॅटर सूर्या। सूर्याचं स्लोगन म्हटल्यानंतर सूर्या जलता नाही जलत आहे। आता खरी गरज आहे 30+ शिरवणे संघाला या खेळाडूची। हा खेळाडू चालणे खूप गरजेचं आहे, परंतु आता स्ट्रायकर एंडला आपण पाहिलं तर अजूनही सिद्धेश लागती मात्र साबूत आहे आणि गोलंदाजीच्या बोहल्यावरती येतोय नवी मुंबईचा उभरता सितारा, अर्थात शिरवणे गावची सध्याची लकडतोड गोलंदाजी म्हणून ज्याला ओळखलं जातो आणि ज्याच्या गोलंदाजीची धार तेर तर्राज अग्री कोली प्रीमियर लीग असेल, त्यानंतर मोठे मोठे टुर्नामेंट असतील, जर कोपरीची टुर्नामेंट, जुगावची टुर्नामेंट, नेरुल गावची टुर्नामेंट, अशा मोठ्या मोठ्या टुर्नामेंटमध्ये या गोलंदाजांनी सातत्याने प्रभावित केले। चांगली गोलंदाजी सातत्याने त्याच्या माध्यमातून केली जाते। तो गोलंदाज प्रथमेश कुंभार येतो गोलंदाजीच्या बोहल्यावरती। आता मात्र येतोय चांगला फटका, पहिलाच फटका रिलीज केला गेलाय, मात्र इथं डी झोन मध्ये जातोय। तर प्रथमेश कुंभार यांच्या अगेन्स्ट कुठलाही बॅटर बॅक टू बॅक 3 षटकार मारतोय, या 3 षटकार मारतोय तर त्या बॅटरला 500 रुपयाचा रोख रक्कम सचिन ठाकूर, अर्थातच सचिन ठाकूर उर्फ चिकू गोव्यावरनं मॅच पाहतायत, गोव्याला आहेत, गोव्याचा आनंद घेत असताना मॅच पाहतात आणि गोव्यावरनं फोन आलाय की प्रथमेश कुंभार याच्या गोलंदाजीवर 3 षटकार मारले तर 500 रुपये रोख रक्कम कुठल्याही फलंदाजाने। सचिन ठाकूर यांच्या माध्यमातून पाहूया पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज प्रथमेश कुंभार। आता मात्र ब्लॉक हॉल पद्धतीचा चेंडू चांगला रिलीज केला, क्षेत्ररक्षक जितेश पाटील येईल तोपर्यंत मात्र इथे 2 धावा कंप्लीट केल्या जातात। अर्थातच सचिन ठाकूर गोव्यावरनं सातत्याने आम्हाला कॉलिंग करून सांगत आहेत की आम्ही गोव्यावरनं मॅच पाहतोय ही लाईव्ह आणि प्रथमेश कुंभारच्या अगेन्स्ट 3 षटकार मारले तर 500 रुपये रोख रक्कम। आता मात्र ती आशा मावळताना दिसते आपल्याला, कारण की आतापर्यंत 3 चेंडू रिलीज केले गेलेत आणि चांगली गोलंदाजी मात्र प्रथमेश कुंभार यांच्या माध्यमातून आणि संपूर्ण चांगली गोलंदाजी मात्र त्याच्या माध्यमातून पाहतोय आपण। इथं मात्र गोव्याला आमच्या शिरवण्यातील बरेचसे नागरिक गेलेत, तिथून मात्र लाईव्ह मॅचचा आनंद देखील घेतात। सचिन ठाकूर देखील गोव्यावरनं खास मॅचचा आनंद घेतोय। इथं मात्र येतोय उडवतोय सिद्धेश नागती, येतोय मोठा फटका षटकार। मी म्हटलं होतं अजूनही चान्स आहे। सचिन ठाकूर गोव्यावरनं मॅच पाहत आहेत आणि गोव्यावरनं त्यांनी प्राइज लावले की प्रथमेश कुंभारला जर 3 षटकार मारले तर त्या बॅटरला 500 रुपये रोख रक्कम असेल सचिन ठाकूर यांच्या माध्यमातून। याची नोंद बॅटरने घ्यायची, कारण की 1 षटकार आलेला आहे, अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत आणि धावसंख्येचा विचार केला तर धावा 42 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात।
जसं सन्माननीय अमोलजी पवार उपस्थित झाले, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. इथं मात्र घडतंय काय, मोठा फटका आला होता परंतु दुसऱ्या बॉलवरती इथं मात्र विकेटची पतन होत आहे. विकेट नंबर 6 सिद्धेश नागती 72 पारी, मात्र जबरदस्त पारी खेळून मात्र इथं विकेटची पतन होत आहे. चांगली मोठी पारी मात्र बॅटिंग त्याच्या माध्यमातून पाहिली आपण. 29 धावांची तब्बल बहारदार इनिंग खेळून मात्र सिद्धेश नागती जातोय तंबूच्या आश्रयाला. इथं मात्र प्रथमेश कुंभार मात्र कमबॅक करतोय. मी म्हटलं होतं हा मोठा गोलंदाज आहे, हा चांगला गोलंदाज आहे, सध्याच्या घडीला फॉर्म मध्ये असलेला गोलंदाज आहे आणि तो गोलंदाज मात्र कुठेतरी कमबॅक करून देईल गावदेवी शिरवणी संघाला आणि तो कमबॅक करून देतोय. चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहतोय आपण. धावसंख्यांचा विचार केला तर 42 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात आतापर्यंत. चला या इनिंगचा शेवटचा चेंडू आणि आता जर विचार केला आपण तर इथून पुढे मात्र दिनेश स्मृती शिरवणे आणि ट्रॉम्बे सुपर ट्रॉम्बे दोन्ही संघाचे इथं मात्र विशाल भोईरला चकवतोय, बीट करतो. शेवटचा चेंडू होता. षटक क्रमांक 5 समाप्त होते. पहिली इनिंग समाप्त होते. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर 42 धावा 30+ शिरवणे संघाने उभारण्यामध्ये यशस्वी ठरले आणि 43 धावांचं आव्हान असेल गावदेवी शिरवणे संघापुढे. तर दोन्ही संघाचे कर्णधार यायचे नाणेफेकीसाठी. दिनेश स्मृती आणि सुपर ट्रॉम्बे दोन्ही संघाचे कर्णधार पाठवायचे. या आपण पॅव्हेलियन बॉक्समध्ये यायचं नाणेफेकीच्या कॉलसाठी. आणि प्रणित जोशी जरा आपण या. तर यानंतर होणारा सामना दिनेश स्मृती शिरवणे वर्सेस अप्पर ट्रॉम्बे. तर दोन्ही संघाचे कर्णधारांना विनंती आहे की लवकरात लवकर समालोचन कक्षाजवळ यायचं. तुमचा देखील टॉस इथं उडवला जाईल. दिनेश स्मृती शिरवणे आणि ट्रॉम्बे. तर चालू असलेला सामना गावदेवी शिरवणे वर्सेस 30+ शिरवणे आणि पहिली इनिंग नंतर धावसंख्या झाली ती 42 धावा आणि 43 धावांचं लक्ष देखील ठेवलंय ते गावदेवी शिरवणे संघासमोर. तर अशा प्रकारे दोन टीमीचा सामना झाला. थँक्यू प्रणित सरजी. अशा प्रकारे पंचांनी लवकरात लवकर सामना चालू करावा. टायमिंगची कमी आहे आपल्याला. शिरवणे 30+. दिनेश स्मृती संघ यांनी एक खेळाडू पाठवावा
म्हणजे पंचां तर पहिला षटक घेऊन येतोय 30+ संघाचा सचिन भोईर ऑन द स्ट्राईक प्रथम सुतार. पहिला चेंडू टाकलेला फुटबॉल स्पर्धेचा चेंडू आणि इथं पहिल्या चेंडूवर 4 सुरुवात होते गावदेवी शिरोणे संघाची. पहिल्या चेंडू नंतर दुसरा चेंडू, चांगला चेंडू चा एक चांगला कमबॅक, परंतु एक धाव इथं रोखू शकत नाही. विक्रांत भोईर यांचा चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. एक चांगला आपल्याला प्लेयर दिसतोय तो विक्रांत भोईर. आता मात्र स्ट्राईक वेल विराज आणि बॉलिंग मार्कवर सचिन भोईर. तिसरा चेंडू, चांगला चेंडू, सन्मान देताना इथं काहीसा आपल्याला दिसतोय बॅट्समन विराज. एक चांगला कमबॅक पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर 1 धाव आणि तिसऱ्या चेंडू इथं डॉट पाहायला मिळतंय आणि धाव संख्या होते ती 5 धावा 3 चेंडू नंतर. एक चांगला चेंडू, पुन्हा एकदा खोलवर पद्धतीचा चेंडू आणि इथे मात्र एक धाव काही रोखू शकत नाही. एक ने धाव संख्या वाढते, धाव संख्या होते ती 6 धावा. 40+ असूनही आता मात्र यंगस्टर मध्ये एक चांगली खेळी पाहायला मिळते. एक चांगली गोलंदाजी, चांगला फिटनेस देखील मेंटेन ठेवले तो सचिन भोईर यांनी. तर शेवटचा चेंडू आणि इथे मात्र चांगला चेंडू, परंतु तितका चांगला फटका पाहायला मिळतोय आणि चेंडू जातोय सीधा 4 धावांसाठी. सीधा 4 धावांसाठी आणि इथे मात्र टॉस जिंकलाय तो सुपर ट्रॉम्बे यांनी. आणि पहिला षटक समाप्तीला आला आणि त्या षटकानंतर धावसंख्या झाली ती 11 धावा. एक चांगली सुरुवात पाहायला मिळते आपल्याला गावदेवी संघाकडनं. 2 चौकाराच्या मदतीने खेळत आहे तो प्रथम सुतार हा बॅट्समन आणि आता मात्र स्ट्राईकवर असेल तो विराज चव्हाण आणि गोलंदाजी मार्कवर एक चांगला गोलंदाज पाहायला मिळतो सिद्धांत कुंभार. लेफ्ट आर्म पेसर. आणि पहिला चेंडू काहीसा बाहेर टाकलेला चेंडू, परंतु इथं चेंडू जातो निर्धाव. एक चांगला चेंडू, चांगली सुरुवात सिद्धांत कुंभार यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. दुसरा चेंडू पुन्हा एकदा बाहेर टाकलेला चेंडू, परंतु पुन्हा एकदा चांगला चेंडू, 2 चेंडू बॅक टू बॅक निर्धाव टाकतो तो सिद्धांत कुंभार. धावसंख्या स्थिर राहते ती 11 धावांवर. तिसरा चेंडू, परंतु यावेळी चेंडूची एज घेऊन चेंडू जाते घोषित क्षेत्रात आणि 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 12 धावा. एक चांगली कमबॅक, चांगली गोलंदाजी पाहायला मिळते सिद्धांत कुंभार यांच्या माध्यमातून. काहीसा धावसंख्या 11 झाल्यानंतर आता मात्र 3 चेंडूत फक्त 1 धाव खर्च करतोय आणि पॉवर प्लेच्या षटकात मात्र चांगली गोलंदाजी संघाला काहीसा कमबॅक करून देतोय. इथे मात्र मोठा फटका देखील मारायला लागेल विराज चव्हाण यांना आणि पुढे सरसवून मारण्याचा प्रयत्न, परंतु पुन्हा जातोय चेंडू घोषित क्षेत्रात आणि 1 धाव पुन्हा एकदा जाते आणि 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 13 धावा.
इथे मात्र पुन्हा एकदा तेच पद्धतीचा चेंडू टाकायचा होता, परंतु थोडासा बाहेर गेल्या कारणाने इथे मात्र पंचांचा इशारा येतोय वाईटचा आणि एक धावनी धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 14 धावा. इथे मात्र चांगला चेंडू आणि तितका चांगला फटका, परंतु एक धाव काय रोखू शकले नाही. चांगली गोलंदाजी वारंवार पाहायला मिळते आपल्याला सिद्धांत कुंभार यांच्या माध्यमातून. 5 चेंडू नंतर धावसंख्या खर्च केले ते फक्त 4. इथे मात्र चांगला फटका, चेंडू जातो सीधा सीमारेखा पार. 7 धावांसाठी षटकार. इनफॉर्म बॅट्समॅन प्रथम सुतार इथे दाखवतोय मी देखील चांगला फटके खेळू शकतो आणि धावसंख्या एकच चांगले टोटल कडे वाटचाल करताना 2 ओव्हरीनंतर धावसंख्या झाली ती 21. तर इथे मात्र 18 चेंडू तर 22 धावांची आवश्यकता असेल तर गावदेवी शिरोणे संघाला. काहीसा जकडून ठेवला होता सिद्धांत कुंभार यांनी, परंतु प्रेशर रिलीज शॉट इथं मारताना प्रथम सुतार. शेवटच्या चेंडूवर 6 धावांनी धावसंख्या वाढवली. धावसंख्या झाली ती 21. आता मात्र गोलंदाजी मार्कवर येईल तो सूर्या, एक फिरकी गोलंदाज. आणि स्ट्राईकवर असेल तर वीराचा पहिलाच चेंडू काहीसा बाहेर टाकला आणि 1 ने धावसंख्या पुन्हा एकदा वाढते. धावसंख्या होते 22. अजून 21 धावांची आवश्यकता असेल ते गावदेवी शिरोणे संघाला. चांगली गोलंदाजी करायला लागेल 30+ शिरोणे यांना हा सामना जिंकायचा असेल तर. इथे मात्र पुन्हा एकदा खराब चेंडू, पुन्हा एकदा वाईट चेंडू. वारंवार वाईट धावा वाढतात, धावा होत आहेत 23. इथे मात्र चांगला चेंडू जोरकस मारण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅटची एज घेऊन चेंडू जाते गोष्टी क्षेत्रात. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 24. काहीच जकडून ठेवले विराज चव्हाण या बॅट्समॅनला. मोठे फटका इथं खेचता येत नाही, काहीसा झुजतोय. इथे मात्र चांगला चेंडू आणि तितकाच चांगला फटका आणि चेंडू जातो सीधा सीमारेखा पार. 6 धावांसाठी षटकार. काहीसा जकडून ठेवला होता विराज यांना, परंतु इथे मात्र दर्जा क्लास हा फटका पाहायला मिळतो विराजच्या माध्यमातून. चांगला कव्हरच्या क्षेत्रात षटकार मारताना. धावसंख्या होते ते 30. अजूनही 13 धावांची आवश्यकता असेल तर गावदेवी शिरोणे संघाला. इथे मात्र पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला आणि चेंडू जाते निर्धाव. इथे मात्र पुन्हा एकदा चांगला फटका आणि पुन्हा एकदा चेंडू जातोय सीमारेखा पार. 6 धावांसाठी षटकार. वारंवार चांगले फटके पाहायला मिळाले आपल्याला बॅटीतून. 2 षटकार इथं लगावलेत विराज चव्हाण यांनी.
तर सन्माननीय लेजंड क्रिकेटर तानाजी काका भोईर यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांना देखील विनंती असेल की तुम्ही देखील समालोचन कक्षाजवळ यायचं आहे आणि इथे आसनस्थ व्हायचं आहे. पुन्हा एकदा चांगला फटका, पुन्हा एकदा चेंडू जाते सीमारेखा पार, 6 धावांसाठी षटकार. चांगले फटके पाहायला मिळाले विराज यांच्या माध्यमातून. 3 षटकार देखील मारल्यात. ते मात्र मॅच फिनिश करताना विराज चव्हाण, हार्ड लक 30+ शिरवणे आणि कॉंग्रॅच्युलेशन्स गावदेव शिरवणे. दुसरे फेरीत देखील आगमन होते तुमचा. आता यानंतर होणारा सामना